बॉस, आय एम रिअली सॉरी. मी रागाच्या भरात तुला खूप बोलून गेलो. मी माझ्या लिमिट्स पण क्रॉस केल्या आणि सगळं फ्रस्ट्रेशन तुझ्यावरती काढलं. आय एम रिअली सॉरी. तू हे सगळं मला सॉरी म्हणण्यासाठी केलंस? तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार मी? तुला माहिती नाहीये तू माझ्यासाठी कोण आहेस ते. तू माझी तारिणी आहेस. मला संकटातून तारून घेणारी माझी तारिणी. स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारी माझी तारिणी. सुखदुःखात नेहमी साथ देणारी माझी तारिणी. माझी माझी बेस्ट फ्रेंड तारिणी. आणि याच बेस्ट फ्रेंडला मी आज खूप दुखावलंय. तुला खूप वाईट वाटलं असेल ना? माझी जवळची म्हणून एकच व्यक्ती आहे ग, आणि ती तू आहेस. एरवी मी तुला तारिणी म्हणतो, पण प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये तू नेहमी माझी बॉस आहेस. आय एम रिअली सॉरी बॉस. केदार, इट्स ओके. अरे एवढा मस्का लावशील तर कोणीही माफ करेल तुला. आणि केदार, मी तुझी अवस्था समजू शकते. तू मला माफ केलंस? एकाच अटीवर माफ करेन. कोणती अट? तू बाबांना जाऊन सॉरी म्हणायचं. पुन्हा तोच विषय नको ना प्लीज. आपण इथे मिशनसाठी आलोय ना, तर लवकर हे मिशन संपवूया आणि घरी जाऊयात ना. मी प्लीज हात जोडतो, हा विषय नको. केदार, असा विषय टाळून काहीही होणार नाहीये. एकदा मी काय म्हणते ते ऐकून तरी बघ. तुला पटलं तर ठीक, नाहीतर जाऊ दे. पण मला नाही वाटत आज जे काही झालं ते त्यांनी मुद्दाम केले. केदार, त्यांच्या मनात जर तुझ्याविषयी काही असेल ना, तर ते फक्त प्रेम आहे, बाकी काहीच नाहीये. तुझ्यासाठी ते त्यांच्या घरातल्या हक्काच्या माणसांशी लढतायत रे. केदार, अख्ख्या जगासमोर त्यांनी तुमचं नातं स्वीकारले, त्यांचं आणि तुझ्या आईचंही नातं स्वीकारले. आणि हे करायला खूप हिम्मत असावी लागते. आणि त्यासाठी समोरच्यावर जीव असावा लागतो. नाईलाज होता म्हणून करावं लागलं, इच्छेने नाही केले त्यांनी. नाही, असं अजिबात नाहीये. तुझ्या तोंडून एकदा त्यांना बाबा ऐकता यावं ना, म्हणून केलंय त्यांनी हे सगळं.